कैसी थोरी अभिमान भितरी नागावलो वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागावलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि त्वरित मोरयाशी देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागावलो विठ्ठल ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवधारी जोजी आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला ते श्री शारदा विश्वमोहिनी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे गावी केला वास त्यांशी नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागावलो संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी
सर्वांनी जोरात टाळी वाजून अभिवादन करूया. आज या ठिकाणी या सानप वस्तीमध्ये सुंदर चालू असलेला हा कीर्तन महोत्सव, या ठिकाणी आपले जे मित्र मंडळ आहे, शेतकरी राजा मित्र मंडळ, अतिशय सुंदर नियोजन ह्या मंडळाने केलेलं आहे. वास्तविक आज या मंडळाला मी धन्यवाद देईन. कशासाठी? माझं कीर्तन ठेवलं म्हणून का? कुणाचंही कीर्तन ठेवलं असतं तरी मी यांना धन्यवादच दिले असते. का? आपण जर बघितलं तर आज प्रत्येक ठिकाणी हा उत्सव चालू आहे. प्रत्येक ठिकाणी उत्सव चालू आहे. पण उत्सव जर बघितलं तर डीजेला नंबर लागत नाही, असे गणपती समोर वाद्य वाजवतात. वास्तविक जर विचार केला तर गणपती बाप्पा ही मंगलदायी देवता आहे आणि मंगलदायी देवतेसमोर वाद्य सुद्धा मंगलच वाजली पाहिजे. मला तरी वाटतं 10 दिवसामध्ये गणपती बाप्पाला सुद्धा ते अमंगल ज्यावेळेस ऐकत असेल त्यांनाही असं वाटत असेल की कधी 10 दिवस संपतील. पण आपल्या गणपती बाप्पाला तसं वाटणार नाही. आणि सुंदर असं नियोजन या शेतकरी राजा मित्र मंडळाने केलेलं आहे. आज या ठिकाणी ज्यांचं सौजन्य आहे, महत्वाचं नाव आहे, कैलासवासी शिवाजी पंढरीनाथ सानप यांच्या स्मरणार्थ आकाश शिवाजी सानप या भाऊंनी आज हे सौजन्य घेतलेलं आहे. आणि हा जो महाप्रसाद आपल्याला कीर्तन झाल्याच्या नंतर आहे तो संपूर्ण आपल्या शेतकरी राजा मित्र मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सेवेकरता उपस्थित असलेले सर्व गुणीजन मंडळी, ज्यांची सुंदर अशी चाल तुम्ही ऐकलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना त्यांचा परिचय आहे. आपल्या गावचं ते रत्नच आहे. अतिशय गोड आवाज ज्यांचा आहे, हरिभक्त परायण चिंतामण महाराज आणि हरिभक्त परायण विजय महाराज. आणि त्याचप्रमाणे आमचे पितृतुल्य असणारे शिवाजी बाबाई या ठिकाणी आहे, त्यांनाही नमस्कार करते. सुंदर असा मृदंग वाजवणारे आमचे मुकुंद महाराज आणि या ठिकाणी सिंत वाजवणारे सचिन महाराज. सुंदर अशी साथ आज या ठिकाणी मला आहे. आमचे या ठिकाणी छोटे छोटे टाळकरी या ठिकाणी आहे. सुंदर अशी सिस्टीम आहे आणि आपल्या गावचं वैभव ते असल्याच्या नंतर खूप छान वाटतं. आमचे विनेकरी किरण दादा या ठिकाणी आहे, त्यांनाही मनापासून नमस्कार करते. उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोते, सर्व गणेश भक्त, तुम्हाला मनापासून अभिवादन करून सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आज या ठिकाणी जो अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे बघा, महाराष्ट्रीयन संत मालिकेमध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं स्थान हे सर्वोच्च पदाला आहे. त्यांच्या शिष्य बहिणाबाई त्यांच्या शब्दामध्ये यथार्थ असं वर्णन करतात. तुका झालासे कळस. या वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे, इमारत बांधत असताना अगोदर काय बांधावं लागतं? अगोदर स्लॅब टाकतात का? अगोदर पाया बांधावा लागतो. या वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो पाया माझ्या ज्ञानोबरायांनी रचलेला आहे. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. पाया बांधून झाल्याच्या नंतर जसं आपण आधारस्तंभ त्या इमारतीला देत असतो, तसं या वारकरी संप्रदायाची, या भागवत धर्मरूपी इमारतीची जो आधार आहे तो माझ्या नाथ बाबांनी दिलेला आहे. जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. आणि या भागवत संप्रदायाचा जो विस्तार आहे तो विस्तार
माझ्या नामदेवरायांनी केलेला आहे. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आणि शेवटी कलश स्थानी कोण आहे? तुकोबाराय आहे. तुका झाला असे कळस. आणि या कलशाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला जर मंदिरामध्ये जायला वेळ नसेल तर आपण मंदिराच्या बाहेरून गेल्याच्या नंतर जो कळस असतो, फक्त त्या कळसाचं जरी आपण दर्शन घेतलं, माझे ज्ञानोबराय आपल्याला समजावून सांगतात की बाबांनो, लोकी तरी ऐसे जे दुरुनी कलशू दिशे आणि भेटेचे हात वसे देव तोची ती. दूर अंतरावरून जरी आपण त्या कलशाचं दर्शन घेतलं मनोभावे, तरी त्या देवतेचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. अशा कलश स्थानी शोभून दिसणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. माझ्या तुकोबारायांनी जेव्हा अभंग लिहिण्यास सुरुवात केली, हे अभंग लिहित असताना काही अभंग या ठिकाणी जो पण केलेला होता तो पूर्ण करणारे अभंग होते आणि काही अभंग हे प्रासंगिक होते. तुम्ही म्हणाल कसं? असा कुठला पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला होता? तर जेव्हा वाळवंटाच्या काठी सगळे संत मंडळी बसलेले असताना त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. आता वाळवंटामध्ये म्हणजे पंढरपूरला गेल्याच्या नंतर जेव्हा चर्चा सुरू होते, आम्ही जर पंढरपूरला वारीला गेलो आणि दर्शन बारीला जर लागलो तर आपल्या कोणत्या चर्चा असतात आजी? दर्शन बारीला राहतो पंढरपुरात आणि चर्चा मात्र घरच्या करत असतो. पण त्या ठिकाणी ती संतांची चर्चा होती, संतांचा विषय होता आणि त्या चर्चेमध्ये विषय निघाला तो वाल्मिकी ऋषींचा. की वाल्मिकी ऋषींनी वाल्या कोळी असताना एवढं पाप केलं आणि त्यानंतर शतकोटी रामायण लिहिलं. वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले आणि रामायणही असं लिहिलं की जसं रामायण त्यांनी लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. नवे नवे केले रामायण रामाआधी. रामरायांच्या अगोदर ज्यांनी रामायण लिहून ठेवलं, हे जेव्हा नामदेवरायांनी ऐकलं की वाल्मिकी ऋषी वाल्या कोळी असताना पाप केलं आणि शतकोटी रामायण लिहिलं, आणि मी तर लहानपणापासून माझ्या भगवंतासोबत आहे, मी भगवंताचा साधा एक अभंगही लिहू शकलो नाही. वाईट वाटलं. दुसऱ्याचं चांगलं ऐकून का नाही की मी अभंगही लिहू शकलो नाही, याचं नामदेवरायांना वाईट वाटलं. आणि मग नामदेवराय भगवंता समोर जातात आणि देवाला सांगतात की देवा, मी ही प्रतिज्ञा करतो की मी तुझे शतकोटी अभंग करेन. भगवान परमात्म्याने नामदेवरायांना सांगितलं, म्हटले नामा, अरे तू प्रतिज्ञा केली खरी, पण लक्षात घे, वाल्या कोळ्याने वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं पण तेव्हा आयुष्य मर्यादा भरपूर होती. आता आयुष्य मर्यादा कमी आहे. किती आयुष्य आहे आपल्याला? अल्प आयुष्य मानव देह, शत गनिले ते अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले पाहेगा. आयुष्य मर्यादा ही कमी आहे आणि तू एवढे अभंग कसे पूर्ण करणार? नामदेवरांनी सांगितलं, देवा मला काही माहित नाही, मी प्रतिज्ञा केलेली आहे, मी संकल्प केलेला आहे आणि मला माहित आहे संकल्प जर सत्य असेल तर तो तुला पूर्ण करावे लागेल. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. मला माहित आहे तू माझा मनोरथ पूर्ण करणार. संकल्प नामदेवरायांनी केला पण चिंता मात्र भगवंताला पडली. आता करायचं काय? भगवान परमात्म्याने सरस्वती मातेला सांगितलं की जा आणि नामदेवरायांच्या जिभेवर तू बस. आणि घरातील जी काही मंडळी होती, जसं आपण जर घर बांधायला काढलं, घरातील मेन माणूस सांगत असतो की आपल्याला घर बांधायचं आहे, तो सांगतो म्हणून सगळंच काम त्याने करायचं असतं का? बाकीच्यांनी त्याला मदत करायची असते.
तसं नामदेवरायांनी संकल्प केला, पण अभंग लिहिण्याकरता घरातील सगळेच मंडळी अभंग लिहिण्याकरता बसले. इतकंच काय तर जनाबाईला सुद्धा अभंग लिहिण्याकरता भगवान परमात्म्याने बसवलं. पण 96,000 कोटी अभंग झाले, आयुष्य मर्यादा संपलेली आहे. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा मी पुन्हा जन्माला येईन आणि मग पुढचा जो अवतार आहे तो नामदेवरायांचा जो अवतार होता तो तुकोबारायांचा अवतार त्यांनी घेतला. आणि मग पुढच्या जन्मामध्ये या ठिकाणी अभंगामध्ये मला प्रवेश करायचा आहे, म्हणून या ठिकाणी मी सांगते, जेव्हा पुढचा जन्म आला पण भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी अजून अभंग लिहिण्यासाठी परवानगी नाही. नामदेवरायांच्या लक्षात आलं, देवाला सांगितलं, देवा तुकोबारायांना सांगावं लागेल. आणि मग नामदेवराय त्या ठिकाणी गेले, तुकोबारायांना झोपेतून उठवलं. भगवान परमात्म्याने सांगितलं की तुकोबा तुम्ही अभंग लिहिण्यास सुरुवात करा. आणि मग तुकोबारायांनी राहिलेले जे अभंग आहे ती लिहिण्यास सुरुवात केली. म्हणजे नामदेवरायांचे राहिलेले अभंग तुकोबारायांनी सुरुवात केली. पण कधी कधी प्रसंग असा आला, एकदा मेलेलं मूल जेव्हा त्यांच्या कीर्तनामध्ये आणून ठेवलं, तेव्हा ज्या माणसाचा मुलगा होता तो म्हटला, अरे परमार्थामध्ये आल्याच्या नंतर माणसाची मुलं मरतात. असं जेव्हा तुकोबारायांनी ऐकलं, तुकोबारायांच्या लक्षात आलं, देवा असं जर लोकांना वाटलं की परमार्थ सुरू केल्याच्या नंतर मुलं मरतात तर लोक पुन्हा परमार्थ करणार नाही. देवा काहीतरी करावं लागेल, अशक्य तुम्हा नाही नारायणा. निर्जीवाचा तना नवया निर्जीवाचा तना देवा तुमच्यासाठी हे अशक्य नाही. आणि मग ते मूल कीर्तनात उठून विठ्ठल विठ्ठल म्हणू लागलं. म्हणजे जेव्हा प्रसंग जसा आला तसे अभंग तुकोबारायांनी त्या ठिकाणी निर्माण केले. जेव्हा दुष्टश्री जवळ आली तेव्हा तुकोबारायांच्या मुखातून उद्गार निघाले, जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणजे जसा प्रसंग आला तसे अभंग तुकोबारायांच्या मुखातून निघालेले आहे. आणि मग आजचा जो अभंग आहे, प्रसंग असा झाला की पिंपरी चिंचवड जवळ त्या ठिकाणी, पुण्याजवळ पिंपरी चिंचवड म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक चिंतामणी नावाचे गणेश भक्त होते. गणपती बाप्पाचे निश्चिम भक्त, खूप साधना गणपती बाप्पांची ते करायचे. आणि दरवर्षी सुंदर असा उत्सव गणपती बाप्पांचा ते करायचे. आता जसं आपण या ठिकाणी उत्सव करतोय असा उत्सव त्या चिंतामणी देवांच्या घरी असायचा. आणि वर्षभरामध्ये हे चिंतामणी देव जे होते त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती. अशी सिद्धी प्राप्त झालेली होती की एखाद्याच्या घरी जर गाय आजारी असेल तर फक्त त्यांच्याकडे जायचं आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडनं राख घेऊन यायची, अंगारा घेऊन यायचा आणि गायला लावायचा, तर गाय नीट वाहत असायची. एखाद्या गायीला जर वासरू होत नसेल तर त्यांच्याकडे जायचं. असा त्यांचा त्या ठिकाणी त्या सिद्धीचा प्रताप होता. आणि मग वर्षभरामध्ये जे काही भक्त मंडळी होती त्या उत्सवाला सगळेजण येत असायचे. चिंतामणी देवांना सदैव असं वाटायचं की अरे सगळे लोक आपल्या उत्सवाला येतात, पण जवळच आपले तुकोबाराय राहतात, वैष्णव राहतात, वारकरी राहतात, ते मात्र काही आपल्या उत्सवाला कधी येत नाही. आणि ते जर आपल्या उत्सवाला आले तर आपला उत्सव अतिशय सुंदर होईल. म्हणून एक दिवस चिंतामणी देव तुकोबारायांकडे गेले
आणि तुकोबारायांना सांगितलं की तुकोबाराया, आमच्या चिंचवडमध्ये गणपती उत्सव चालू असतो, तुम्ही यावं आणि तुमच्या सोबत तुमच्या 14 टाळकऱ्यांनाही घेऊन यावं, तुमच्या भक्त मंडळींनाही घेऊन यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही याल का? कारण चिंतामणी देवांना माहित होतं की हे भक्त कुणाचे आहे? तुकोबाराय पांडुरंगाचे भक्त आहे. हे येता की न येता म्हणून विचारलं, तुम्ही येणार का? तुकोबाराने सांगितलं हो मी येणार. असं म्हटल्याच्या नंतर चिंतामणी देवांना फार आनंद झाला. पण बाकीचे जे भक्त मंडळी होते त्यांनी मनामध्ये विचार केला की अरे आमचे तुकोबाराय फक्त एकच देव मानतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, विठोबा शिवाय आम्हाला दुसरा देव नको. धरीला चिते आमिर कुमाईचा पते, आमिर कुमाईचा पांडुरंगाशिवाय आमच्या चित्तामध्ये कुणीच नाही असं म्हणणारे तुकोबाराय गणपती बाप्पाच्या उत्सवाला जाण्यासाठी तयार झाले. असं कोण म्हणताय? तुकोबारायांचे भक्त मंडळी मनामध्ये विचार करताय, तुकोबाराय जाण्यासाठी तयार कसे झाले? मनामध्ये शंका आली आणि मग तुकोबारायांना विचारलं की महाराज, आपण तर पांडुरंगाचे भक्त आहात आणि गणपती उत्सवाला जाण्यासाठी तुम्ही तयार झालात? तेव्हा तुकोबारायांनी त्यांना उत्तर दिलं, बाबांनो, गणपती बाप्पा ही जी देवता आहे, तुका म्हणे पाहे गणपती विठ्ठल एकच आहे. अरे बाबांनो, मी जो आहे ना पांडुरंगामध्येही पांडुरंगच बघतो आणि गणपतीमध्ये सुद्धा पांडुरंगच बघतो. गणपती आणि पांडुरंग वेगळे नाहीच. आणि मग तुकोबाराय जाण्यासाठी तयार झाले आणि चिंतामणी देवांच्या लक्षात आलं की आता तुकोबाराय आपल्याकडे येणार आहे. म्हणून इतका सुंदर उत्सव जो चालू होता, त्या उत्सवामध्ये सगळं जे काही असेल, स्वयंपाक असेल, तो स्वयंपाक जास्त करायला सांगितला. कारण वैष्णव मंडळी येणार आहेत ना, आणि वैष्णव जर घरी येणार असेल तर भक्त मंडळींना खूप आनंद होत असतो. आपल्या गावामध्ये जर सप्ताह असेल, कुणी महाराज मंडळी जर आपल्या घरी येणार असेल तर घरातील वातावरण किती सुंदर असतं. तसंच चिंतामणी देवांना खूप त्या ठिकाणी आनंद झालेला आहे की सगळे वैष्णव माझ्याकडे येणार आहे. अतिशय मोठा उत्सव आपल्याला करायचा आहे. आचार्याला सांगून ठेवलं सुंदर असा स्वयंपाक करायचा, पुजाऱ्याला सांगून ठेवलं की सुंदर अशी आपल्याला पूजा करायची आहे, फुलं माळा सगळी सुंदर अशी व्यवस्था करायची आहे. आणि सुंदर असं व्यवस्था झालेली आहे. सकाळीच चिंतामणी देवांनी त्या ठिकाणी सगळी पाहणी केली, सुंदर असा स्वयंपाक बघितला आणि गणपती बाप्पांसमोर जाऊन पूजेसाठी जाऊन बसले. गणपती बाप्पांचा सुंदर असा अभिषेक सुरू केला. अभिषेक झाला, गणपती बाप्पांना सुंदर असे कपडे घातले आणि फुलांचा हार घातला. हार घातल्याच्या नंतर चिंतामणी देव मागे वळून बघत असायचे, तुकोबाराय आले की नाही. हार घातला, पुन्हा कुमकुम तिलक केला, पुन्हा मागे वळून बघत आहे तुकोबाराय आले की नाही. सगळी भक्त मंडळी आलेली होती.